श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा अनमोल गोष्टी सांगणार आहे की ज्या गोष्टी तुमच्या आयुष्याची खरंच माती करतात। आयुष्याच्या माती करणाऱ्या या सवयी तुम्ही नक्की सोडल्याच पाहिजेत। तर अशा कोणत्या सवयी आहेत, त्याला चल मग व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। 1. मित्रांनो, कधीच कोणाला जामीन राहू नका। पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी नक्की घ्या आणि आपले आजूबाजूचे लोक हे नेहमी सज्जन आणि सद्वर्तनी असणार याची काळजी नक्कीच घ्या। 2. उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका। तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा। 3. तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका। तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात। तुम्हाला मान सन्मान किती द्यायचा आहे ते यातूनच लोक ठरवत असतात। 4. मित्रांनो, नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका। आपला कोणावर ठेवलेला आंधळा विश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो। आपल्या आयुष्यात नेहमी पारखूनच घ्या। 5. घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका। लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी गैरफायदा देखील घेतात। 6. तुमच्याकडे असणारे स्किल, कौशल्य, ज्ञान हे कधीच फुकट वाटू नका। त्याचा योग्य तो मोबदला नक्की घ्या। आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत ही कोणालाच नसते। 7. सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका। तुमच्याजवळ जे आहे त्याची काळजी घ्या। तुमच्या शोक करण्याने तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती ही परत येत नाही, म्हणून आपल्याजवळ जे आहे ते समाधानाने जपायला शिका। 8. तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या, नाहीतर भावनांचा विस्फोट होतो आणि मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अधिक अडचणींना सामना करावा लागतो। 9. देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, पण माणुसकी कधीही सोडू नका। आपण जपलेली माणुसकी यातच आपलं देव करणं आलं। माणुसकीने वागलात तर कुठल्याही देवाला जाण्याची गरज वाटणार नाही। 10. सोशल मीडिया, टीव्हीवरील मालिका, चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात मित्रांनो। वास्तवातल्या नसतात, त्या आभासी असतात, हे कायम लक्षात ठेवा। त्यांच्या आहारी अजिबात जाऊ नका। 11. सतत तक्रार करणे, रडणे बंद करा, ते कोणालाही आवडत नाही। तुमच्या अशा करण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसतं आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील तुम्ही नकारात्मक करत असता। 12. मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका। मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होणं कधीही चांगलं। 13. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका। अति सर्वत्र वर्ज्य येतं, मग ते कुठल्याही बाबतीत असो। आपलं खाणं पिणं असो, आपली वागणूक असो, आपल्या समाजातील वर्तन असो। 14. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, विश्वासघात होऊ शकतो। कलियुग आहे मित्रांनो, इथे कोणी स्वार्थाशिवाय तुमच्याजवळ येणार नाही। 15. विनाकारण स्तुती करणारे, जवळीक सांगणारे यांचे सुप्त हेतू ओळखा। ते वेळेत ओळखले नाही तर तुमचं नुकसान नक्की आहे। 16. तारुण्य परतून येत नाही मित्रांनो, तारुण्यात बेछूट वर्तन करू नका। सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या, परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपलं आयुष्य बर्बाद करणार नाही ना, या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या। 17. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा। पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालं म्हणून समजा। 18. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा, रिस्क घेऊन काम करा। रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश कोणच देणार नाही। 19. आळसामुळे आपले व्यक्तिमत्व, कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते। आळस झटकून कामाला लागा तर आयुष्यात नक्की पुढे जाल। 20. तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू नका। स्वतःला कमी लेखल्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि 4 लोकांमध्ये वावरू पण शकत नाही। 21. व्यसन माणसाची शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक हानी नक्की करत असते आणि ती कधीही भरून न निघणारी असते। त्यामुळे व्यसनाधीन होऊ नका, असतील तर नक्की सोडून टाका।
22 सतत चिंता आणि काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेतात. विशेषतः स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार मोठ्या प्रमाणात वाढते. आयुष्य जेवढे आहे तेवढेच जगायचे आहे, फक्त आनंदाने जगा. 23 नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे, सांकाम्यासारखं वागणं सोडून द्या. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. 24 स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराची दुर्गती सुरू होते. अहंकाराने विनाशच होत असतो. 25 रागात उचललेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जातं. म्हणूनच नेहमी आपलं डोकं शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या. 26 आर्थिकरित्या साक्षर बना, नाहीतर कितीही पैसा आला तरी त्याची बचत आणि गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहणार. 27 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह हे माणसाचे शत्रू आहेत. यापासून स्वतःला कसं वाचवता येईल याकडे नक्की लक्ष द्या. 28 पॉर्न व्हिडिओ पाहू नका. पाहत असाल तर ते पाहणे बंद करा. सतत पॉर्न व्हिडिओ पाहणारी तुमची मानसिकता बिघडू शकते आणि तुमचे वर्तन चुकीचे होऊ शकते. 29 विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि नको त्या आजारांना ओढवू नका. आणि महत्त्वाचे म्हणजे आपलं सांसारिक आयुष्य उधळून लावू नका. वायफळ खर्च करू नका. नको असलेल्या गोष्टी खरेदी करू नका. पैसा वाया घालवू नका. पैसा आज असतो तर उद्या नसतो. 31 वाईट सवयींच्या सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली वाईट संगत. म्हणून आपली संगत नेहमीच चांगली ठेवा. आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या. आपल्या मुलांना पण तेच संस्कार नक्की लावा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.